नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्यासाठीची स्पेशल रेसिपी बघणार आहोत। अगदी लहानांपासून सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे ही। तर आज आपण बनवणार आहोत 3 फ्लेवरचे आईस्क्रीम। तर एकाच आईस्क्रीम बेसपासून आपण वेगवेगळे 3 फ्लेवरचे आईस्क्रीम्स बनवणार आहोत। तर बटरस्कॉच आईस्क्रीम आहे, पायनॅपल आईस्क्रीम आहे आणि चॉकलेट आईस्क्रीम आहे। चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे अगदी लहान मुलांचा आवडीचा आईस्क्रीम आहे। तर अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय टेस्टी रेसिपी आहे। तर जे बटरस्कॉच आईस्क्रीम आहे त्याच्यासाठी जे आपण जे क्रंच बनवलेलं आहे तेही त्याची ही रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला आईस्क्रीमसाठीचा जो बेस आहे तर तो बनवायचा आहे। तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। निरसं दूध आहे हे आणि त्यातलंच एक अर्धी वाटी दूध साईडला काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे दूध पावडर आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून ते मिक्स करून घेणार आहे। आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला जे दूध गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये टाकायचं आहे। तर जे दूध आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं त्याच्यामध्ये साधारणतः एक 3 चमचे मी साखर टाकली आहे। तर साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। आणि त्याच्यानंतर जे आपण बॅटर बनवलं होतं कॉर्नफ्लॉवरचं तर ते ॲड केलेलं आहे। तर आपण साधारणतः एक 10 ते 15 मिनिट आपण हे गॅसवर ठेवायचं आहे। आणि बघू शकता थोडासा दाटसरपणा दुधाला आला की आपल्याला ते रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं आहे। तर दूध थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे क्रंच आहे बटरस्कॉचमध्ये असतं ते आईस्क्रीममध्ये तर ते बनवणार आहोत। तर त्यासाठी 2 चमचे मी साखर घेतली आहे आणि साखर मी मेल्ट करून घेणार आहे, कॅरेमलाइज करणार आहे साखरेला। तर बघू शकता तुम्ही कॅरेमलाइज करून झालेले आहेत। तर आता त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते क्रश केलेले आहेत जाडसर असे, तर ते टाकलेले आहेत आणि ते मिक्स करून मी आता एका प्लेटमध्ये ते थोडंसं स्प्रेड करून घेणार आहे। आणि ते पण थंड होऊन देण्यासाठी आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे जाडसर असे त्याला क्रश करून घ्यायचे आहे। आपण खलबत्त्यामध्ये करून घ्या किंवा मिक्सरला अगदी कमी वेळामध्ये आपण ते फिरवून घ्यायचं आहे। तर थोडं जाडसरच ठेवायचे आहेत ते क्रंच। आणि तर ते थंड होतं आहे तोपर्यंत आपलं जी व्हिप आहे तर ती आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर साधारणतः एक 2 कप इतकी मी व्हिप क्रीम घेतली होती आणि ती आपल्याला एक फेटून घेतलेली आहे। आणि जे दूध थंड करण्यासाठी ठेवलं होतं रूम टेम्परेचरला तर ते थंड झालं पूर्ण की ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। आणि ते आपल्याला जी व्हिप क्रीम जी आपण फेटून घेतली आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे ते बॅटर। तर गाळणीने गाळून घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जर काही गाठी वगैरे असतील कॉर्नफ्लॉवरच्या झालेल्या तर ते आपण मोडल्या जातील। आणि परत एकदा आपल्याला ती क्रीम आहे आणि ते मिक्सचर आहे ते एकत्र करून आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला लागतात हे फेटून घ्यायला। आणि अगदी झटपट असा आपला आईस्क्रीम बेस आहे तर तो तयार आहे। तर सर्वात आधी आपण बटरस्कॉच फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत। तर त्यासाठी एका डब्यामध्ये मी बेस घेतलेला आहे। त्यानंतर साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं जे क्रश आहे बटरस्कॉचचं तर ते घेणार आहे आणि ते मिक्स करणार आहे। आणि इसेन्स असेल तर तेही वापरलं तरी पण चालेल। तर ते क्रश मिक्स करून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये आपण जे बटरस्कॉचचे क्रंच बनवलेले आहेत तर ते टाकणार आहोत। त्याने टेस्ट खूप छान येते आईस्क्रीममध्ये जे खाताना जे दाताखाली लागतात तर ते त्याची चव खूप छान लागते। तर अतिशय सोपी पद्धत आहे क्रंच बनवण्याची पण। तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्णपणे नक्की बघा। अगदी डिटेल रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत। त्याच्यानंतर बनवायचं आहे चॉकलेट आईस्क्रीम। तर त्यासाठी मी थोडंसं चॉकलेट सिरप आणि साधारणतः एक 2 चमचे इतकी कोको पावडर आहे तर ती घेतलेली आहे आणि ते आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जरा थोडासा रंग आहे तर तो कमी वाटत होता तर त्यासाठी मी थोडंसं जे चॉकलेट सिरप आहे ते अजून ॲड केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा चॉकलेट आईस्क्रीमला जो कलर आहे तर तो आलेला आहे। आणि त्याच्यानंतर त्यावर आपण चोको चिप्स ॲड करायचे आहेत आणि ते आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर उरलेला जो आईस्क्रीम बेस आहे तो एका डब्यामध्ये घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे इमल्शन आहे पायनॅपलचं तर ते टाकणार आहे। इमल्शनमुळे काय होतं तर कलर आणि फ्लेवर दोन्ही येतात।
तर 3 वेगवेगळ्या प्रकारे 3 वेगवेगळ्या गोष्टी वापरून मी ते आईस्क्रीम बनवलेलं आहे. म्हणजे एका आईस्क्रीममध्ये क्रश असेल तर दुसऱ्यामध्ये कोको पावडर आहे आणि जे पायनॅपल फ्लेवरचं आहे तर त्याच्यामध्ये पायनॅपल क्रश वगैरे नाही आहे, तर ते इमल्शन वापरलेलं आहे. तर 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे 3 वेगवेगळ्या पद्धतीने आणि एकाच आईस्क्रीम बेसपासून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. तर हे इमल्शन आहे तर ते मिक्स करून झालं आहे आणि आपल्याला हे आईस्क्रीम जे आहे ते 8 ते 10 तासासाठी साधारणतः सेट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं अगदी परफेक्ट दुकानामध्ये मिळतं आईस्क्रीम पार्लरमध्ये, त्याच पद्धतीने आपलं आईस्क्रीम जे आहे तर तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तनुजाज रेसिपीला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या नवीन नवीन रेसिपीज येतील तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट आहे आणि बिलकुल आईस क्रिस्टल त्याच्यामध्ये तयार झालेले नाही आहेत. तर अतिशय टेस्टी अशी आईस्क्रीमची रेसिपी तयार आहे. ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.